मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, उद्या जया एकादशी आहे, तर सर्वांनी एकादशीचे व्रत नक्की करावे. ज्यांची एकादशी नाही त्यांनी फक्त हा एकच उपाय करा, आणि ज्यांची एकादशी आहे त्यांनी सुद्धा हा उपाय करा. हा उपाय केल्याने सर्व पापांचे नाश होते आणि 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य, त्याशिवाय जे काही पाप आपल्या हातातून छोटी मोठी झाली असतील तर 7 जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते. तर आपल्याला उपाय काय करायचा आहे, तर आज म्हणजेच बुधवार, तर आज आपल्याला तुळशी पत्र या तुळशी मंजुरी तोडून ठेवायची आहे. आणि एकादशीच्या दिवशीच म्हणजेच गुरुवारचा दिवस उद्या आपल्याला भगवान विष्णूची मूर्ती तामणामध्ये घेऊन घ्यायची आहे आणि एक तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये तुळशी पत्र, गंगाजल टाकायचे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करता करता ते जल भगवान विष्णूंच्या डोक्यापासून तर पायापर्यंत आपल्याला अभिषेक करायचा आहे, म्हणजे जल अर्पण करायचंय भगवान विष्णूंना. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशा मंत्राचा जप करायचा आहे आणि तुळशी पत्र जल हे आपल्याला अर्पित करायचे. असे जर जल आपण विष्णू भगवानला अर्पण केले तर भगवान विष्णू आपल्यावर खूप प्रसन्न होतात, कारण की त्यांना तुलसी पत्र हे खूप आवडते. अभिषेक झाल्यानंतर छान त्यांना वस्त्राने पुसून घ्या. नंतर त्यांची जिथे जागा आहे तिथे त्यांना स्थापित करा. त्यांच्या डोक्याला म्हणजेच कपाळाला अष्टगंधक लावा, कुंकू लावा, हळद लावा आणि तीळ लावा आणि तुळशी पत्राला सुद्धा अष्टगंधक लावून असं कपाळी लावून द्यायचं आणि एक दिवा लावायचा. भगवान विष्णूंची आरती करावी आणि हा एक मंत्र परत बोलावा. आरती झाल्यानंतर बोलायचा आपल्याला. तर कोणता मंत्र बोलायचा आहे परत? श्रीराम राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यम राम नाम वराणने. नाही तर युट्यूबला लावून द्यायचा हा मंत्र. श्रीराम राम रामेती रमे रामे मनोरमे हा मंत्र युट्यूबला असा सर्च करून लावून द्यायचा. हा एक मंत्र जर आपण बोलला म्हणजे आपल्याला भगवान विष्णूंचे 1000 नावांचं स्मरण केल्याचे, जप केल्याचे आपल्याला पुण्य फळाची प्राप्ती होते. तर हा मंत्र नक्की जप करावा. विष्णू सहस्रनाम जर जप करायला वेळ असेल तर तो करा. ज्यांना वेळ नाही त्यांनी फक्त हा एक मंत्र बोला. ज्या वेळेस भगवान शंकर सोबत माता पार्वती सोबत बसलेल्या होत्या, गप्पा चालू होत्या, त्यावेळेस पार्वती माताने विचारले की भगवान विष्णूंचे सहस्र नावाचे जप जर मला अगदी थोडक्यात करायचे आहे तर कोणत्या मंत्राचा जप करावा? त्यावेळेस भगवान शंकरांनी माता पार्वतीला हा मंत्र दिला होता की तू या मंत्राचा जप करू शकते आणि भगवान विष्णूंचे सहस्र नावाचे तू पुण्य घेऊ शकते. तर श्रीराम राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम ततुल्यम राम नाम वराणने हा मंत्र भगवान शंकरांनी